जगातल्या कान्याकोपऱ्यातली मुलं की जोपर्यंत लग्न नाही ना तोपर्यंत माझी आई, माझा बाप, भाऊ, बहिणी, भावंड सगळं पाखर असते. एकदा लग्न झालं की माया थोडी बायकोवर, बायकोवरनं मुलं झाल्याच्या नंतर नंतर मुलांच्यावर, मग आई बापावली माया कमी कमी होऊन जाते. दुसरी गोष्ट, एखाद्याला काम धंदा व्यवस्थित नसतो, मग ती कसं त्याने आई बापाकडे बघायचं सांगा. एक तर महागाई असली, मग मुलांचा त्यातून बायकोची मन काय त्यांची भावना असेल, मला ही पाहिजे ती पाहिजे, ती पुरवायचं का पोरांचं पुरवायचं का आई बापाकडे बघायचं. मग मुलांना दोष देऊन फायदा नाही. आता आम्ही जे आमचं कर्तव्य केलं जुन्या भांड्यांची कामं करून मुलांना शिक्षण दिलं तर ऑलरेडी स्वस्ताय होती, पण आता स्वस्ताय नाही. साधी भाजी पेंडी घ्यायला गेलं तर 25 आणि 30 रुपये भाजीची पेंडी. मग त्या मुलांनी काय करायचं, बीकॉम शिकलेलं पोरग आहे माझं, काम काय करते तर 3 टाइम कामाला जाते, त्याच्या जीवाला काय विश्रांती आहे का नाही. सकाळी संध्याकाळी दुपारी 9 वाजता येतो, कधी 10ला येतो, कधी येत नाही. त्याने काय बापाला बघायचं. 3 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, बायको सारखी आजारी, भाड्याचं घर. मग त्याला कशी मी दोष देऊ सांगा. दोष देतात आहे का की मला बघत नाही, सांभाळत नाही, बघू शकत नाही तो. आता उरला लहानाचं लग्न झालंय, त्याच्या जी परिस्थितीनं काय असेल ती सांभाळतो, त्याच्या परिस्थितीनं काय चटणी मिरची मिळेल ती समाधानी.